ज्ञानप्रभा आहे आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी सिरीजमध्ये आपण मागील 2 व्हिडिओमध्ये FYBSc सेमिस्टर फर्स्टला सुरुवात केली आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मायक्रोबायोलॉजीचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी आपण मराठीमध्ये या ठिकाणी समजवतोय. याचा उद्देश फक्त तुमचे मायक्रोबायोलॉजी बद्दलचे कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये कळावेत, हा एकमेव उद्देश आहे बरं का. तुम्हाला तुमचं आन्सर रायटिंग हे इंग्लिश लँग्वेज मध्येच करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये तुमच्या प्रेरणेने आन्सर राईट करू शकता. त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. त्याकरता हा प्रयत्न आहे. ठीक आहे. समजून घ्या मित्रांनो, कन्सेप्ट समजून घ्या. एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाल्या त्यानंतर मायक्रोबायोलॉजी खूप सोपं आहे. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण लुईस पाश्चर या महान शास्त्रज्ञाचं कार्य पाहणार आहोत. लुईस पाश्चर यांचं नाव मायक्रोबायोलॉजीच्या इतिहासात खूप मोठं नाव आहे. खूप मोठे कार्य त्यांनी केलेलं आहे. बघा, लुईस पाश्चर यांचं नाव ओळखलं जातं 3 गोष्टींसाठी, मेनली 3 गोष्टींसाठी. कोणतं? फर्मेंटेशन, वॅक्सिनेशन आणि पाश्चरायझेशन. फर्मेंटेशन ही काय प्रोसेस आहे, कोणते घटक त्याला कारणीभूत आहेत आणि कशा पद्धतीने फर्मेंटेशन होतं हे लुईस पाश्चर यांनी पहिल्यांदा मांडलं. वॅक्सिनेशन म्हणजे मेडिकल मायक्रोबायोलॉजी मधील एक खूप मोठं कार्य आहे. तुम्ही विचार करा, आपण कोरोना व्हायरसच्या पेंडेमिक मधून बाहेर आलेलो आहे आणि त्याला कारण आहे वॅक्सिन. म्हणजे आपण लुईस पाश्चर यांचं नक्कीच आभार मानलं पाहिजे. वॅक्सिनेशन म्हणजे काय, वॅक्सिन ही कन्सेप्ट जी आणली ती लुईस पाश्चर यांनी मांडली. ठीक आहे. म्हणजे त्याची डिस्कव्हरी लुईस पाश्चर यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा जे वॅक्सिन तयार केलं, फर्स्ट वॅक्सिन कोणतं होतं तर ते रेबीजचं वॅक्सिन होतं. ठीक आहे. हा मुद्दा पण लक्षात ठेवा. फर्स्ट वॅक्सिन रेबीज वॅक्सिन. त्यानंतर पाश्चरायझेशन ही प्रोसेस जी आज आपण दूध आणि लिक्विड फूड मटेरियलच्या लॉंग लाईफ शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी करतो, ती पाश्चरायझेशन मेथड ही देखील लुईस पाश्चर यांनी डिस्कव्हर केली. लक्षात आलं. लुईस पाश्चर इज नोन फॉर फर्मेंटेशन, वॅक्सिनेशन अँड पाश्चरायझेशन. फर्स्ट वॅक्सिन विच इज डिस्कवर्ड इज रेबीज वॅक्सिन. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. पहिला मुद्दा बघा, लुईस पाश्चर आणि फर्मेंटेशन याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. फर्मेंटेशन बद्दल लुईस पाश्चर यांनी काही प्रिन्सिपल्स मांडली की फर्मेंटेशन क्रिया त्याच्याबद्दल काय नियम आहेत किंवा कशा प्रकारे फर्मेंटेशन होतं. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी काय मांडला, ऑल फर्मेंटेशन इज कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्व फर्मेंटेशन हे मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे होतं. दुसरा मुद्दा आहे देयर इज अ पर्टिक्युलर फर्मेंट फॉर गिवन फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशन झाल्यानंतर जे काही प्रॉडक्ट मिळतं ते एका प्रोसेससाठी ते विशेष असतं. म्हणजे पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये पर्टिक्युलर प्रोडक्ट मिळतं. हे लुईस पाश्चर यांनी मांडलं. त्यानंतर स्टराईल कल्चर मीडियाची गरज आहे. स्टराईल कल्चर मीडिया ही कन्सेप्ट आपण पुढे पाहणारच आहोत. पण इथे एवढंच लक्षात ठेवा, स्टराईल कल्चर मीडिया म्हणजे असं मीडियम, फर्मेंटेशनसाठी लागणारं असं मीडियम ज्यामध्ये कंट्रोल्ड मायक्रो ऑर्गॅनिझमचीच ग्रोथ होते, ना की त्याच्या व्यतिरिक्त. आपल्याला माहिती आहे मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वत्र असतात आणि प्रॉपर फर्मेंटेशन होण्यासाठी आपल्याला प्रॉपर कंडिशन मेंटेन करावे लागतील आणि त्यासाठी स्टराईल कल्चर मीडियम म्हणजे स्टराईल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम विरहित असं मीडियम आपल्याला गरजेचं आहे. हे पण पहिल्यांदा लुईस पाश्चर यांनी मांडलं. त्यानंतर त्यांनी आणखी एक फर्मेंटेशन बद्दल मुद्दा मांडला की फर्मेंटेशन पर्टिक्युलर फर्मेंटेशन सुरुवात करण्याच्या अगोदर त्याचं
पॉझिटिव्ह म्हणजे ते फर्मेंटेशन घडवून आणणारा जो ऑर्गॅनिझम आहे तो त्या फर्मेंटेशन मीडियम मध्ये सोडणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच ती फर्मेंटेशन प्रोसेस सुरू होते. लक्षात आलं? प्रिन्सिपल अबाउट फर्मेंटेशन. What are the principles about fermentation? First is all fermentation is caused by microorganism. There is a particular ferment for given fermentation. Third is sterile culture medium is required for ferment growth. Fourth and last one is the medium has to be seeded with absolute ferment particle, that is micro. Next is, आता बघा लुईस पाश्चर यांनी वॅक्सिनेशन मध्ये काय काम केलं हे आपण बघू. पहिलं वॅक्सिन त्यांनी तयार केलं रेबीज या रोगावरचं. रेबीज हा रोग तुम्हाला माहिती आहे, हा कुत्रा किंवा तत्सम जे प्राणी आहेत त्यांच्या चाव्यामुळे तो रोग माणसाला होतो. आलं लक्षात? म्हणजे मुळात हा रोग कुत्र्यांना होतो, त्यांच्या बाईटमुळे माणसाला हा रोग होतो. बरोबर? तर या रेबीजवर रिसर्च करत असताना लुईस पाश्चर यांनी काय केलं, तर पहिल्यांदा मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील, पॉझिटिव्ह एजंट असतील रेबीजचे, ओके, तर ते आधी ग्रो केले. कुठं? तर एका रॅबिटच्या मॅरोमध्ये, बोन मॅरोमध्ये. ठीक आहे? कारण रेबीजच्या बोन मॅरोमध्ये, रॅबिटच्या बोन मॅरोमध्ये रेबीजचे पॉझिटिव्ह एजंट वाढवल्यानंतर तो रॅबिट मेला. ठीक आहे? आफ्टर डेथ ऑफ दॅट रॅबिट त्यांनी काय केलं की ब्रेन आणि बोन मॅरो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड रॅबिटचा तो ड्राय केला आणि त्याचं प्रिपरेशन ड्राय केल्यानंतर पॉझिटिव्ह एजंट जे काही असेल रेबीजचं, तर त्या ठिकाणी ते ॲटेन्युएटेड झालं. म्हणजे काय झालं की ते किल झालं किंवा सप्रेस झालं आणि त्या ड्राय केलेल्या ब्रेनचं प्रिपरेशन पुन्हा त्यांनी वॅक्सिन म्हणून यूज केलं. ठीक आहे? 6 जुलै 1885 मध्ये त्यांनी फर्स्ट वॅक्सिनेशन केलं एका 9 वर्षाच्या मुलावर. लक्षात घ्या, पहिलं वॅक्सिन कोणतं केलं? रेबीज. त्यामध्ये कोणतं ॲनिमल यूज केलं? रॅबिट. ठीक आहे? आणि कधी केलं पहिलं वॅक्सिनेशन? 6 जुलै 1885. हे लक्षात ठेवा. त्यानंतर लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशन ही प्रोसेस इन्व्हेंट केली. त्याबद्दल माहिती बघू आपण. पाश्चरायझेशन टेक्निक म्हणजे काय? तर एक स्पेशल हिटिंग टेक्निक आहे. त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला ते लिक्विड म्हणजे मिल्क असेल किंवा वाईन असेल, हे लिक्विड मटेरियल, लिक्विड फूड मटेरियल त्या टेम्परेचरला त्या पर्टिक्युलर टाइम करता होल्ड केल्यानंतर त्यांनी असं ऑब्झर्व केलं की त्या टाइम टेम्परेचर कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा हे फूड लिक्विड ठेवलं जातं, त्यानंतर त्या फूड मटेरियल मध्ये जे काही लाईव्ह बॅक्टेरिया किंवा लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते किल होतात. लक्षात आलं? म्हणून ते फूड मटेरियल, लिक्विड मटेरियल म्हणजे मिल्क किंवा अदर फूड मटेरियल, वाईन वगैरे, तर त्यांचं लाईफ वाढतं, ते लवकर खराब होत नाही. हे पाश्चर यांनी शोधून काढलं. म्हणून या प्रोसेसला पाश्चरायझेशन असं म्हणतात आणि मेनली ही प्रोसेस मिल्कच्या संदर्भात आपण आज वापरतो. ठीक आहे? कधी इन्व्हेंट केली? 1862 मध्ये. ठीक आहे? तर त्यामध्ये बघा 63 डिग्री सेल्सिअस 30 मिनिटसाठी हे असं एक कॉम्बिनेशन आहे किंवा 72 डिग्री सेल्सिअस 15 सेकंदसाठी. या दोनपैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनसाठी ही हिटिंग टेक्निक वापरली जाते. आता तुम्ही इथं म्हणताल की जास्त हिटिंग का नाही करत? जास्त हिटिंग केल्यानंतर त्या फूड मटेरियल मध्ये जे काही न्यूट्रिशियस भाग असेल तर तो डिनॅच्युअर होईल, तर तो संपून जाईल. त्याकरता इथं आपल्याला दोन्ही गोष्टी साधायच्यात. फूड सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे आणि त्या फूड मधले जे कंटेंट आहेत, न्यूट्रिएंट आहेत, ते सुद्धा अबाधित राहिले पाहिजेत आणि बॅक्टेरिया सुद्धा किल झाले पाहिजे. ठीक आहे? हे सर्व साधण्यासाठी टेम्परेचर आणि टाइम यांचं कॉम्बिनेशन करून ही प्रोसेस झालेली आहे
त्याला म्हणतात पाश्चरायझेशन. आलं लक्षात? नेक्स्ट बघू आता. बघ, अशा पद्धतीने लुईस पाश्चर यांचं खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे मायक्रोबायोलॉजीच्या फील्डमध्ये. तर थोडक्यात त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युट केलंय ते आपण बघूयात. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी आहे तर ती डिसअप्रूव्ह करून दाखवली, जी आपण मागील भागामध्ये बघितली. त्यांनी काही एक्सपेरिमेंट करून स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीला अपोज केला आणि ती डिसअप्रूव्ह करून दाखवली. त्यानंतर फर्मेंटेशन हे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतं हे पण त्यांनी प्रूव्ह केलं. पुढे त्यांनी डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स गिव्स डिफरंट टेस्ट ऑफ वाईन. वाईनचं फर्मेंटेशन होत असताना वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केल्यानंतर वाईनची टेस्ट बदलते, असं सुद्धा त्यांनी इथं त्यांच्या रिसर्च मध्ये मांडलं. त्यानंतर ईस्ट त्यांनी एक पर्टिक्युलर स्ट्रेन शोधून काढला की त्याने चांगल्या क्वालिटीची वाईन होईल. म्हणजे वाईनवर पण त्यांनी रिसर्च केलाय. मुळात पाश्चरायझेशन प्रोसेस ही डिस्कवर करत असताना पहिल्यांदा ही प्रोसेस वाईन साठी शोधली गेली. म्हणजे फ्रान्समध्ये एका वाईन इंडस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम येत होता की ते वाईन खराब व्हायला सुरुवात झाली होती. तर या सर्व गोष्टीचा लुईस पाश्चर यांनी अभ्यास करून त्यावर त्यांनी पाश्चरायझेशन ही टेक्निक शोधून काढली होती. आलं लक्षात? म्हणजे पाश्चरायझेशन टेक्निक पहिल्यांदा वाईन या प्रॉडक्ट बद्दलच डिस्कवर झाली होती आणि त्यानंतर ती मिल्क इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरली जाऊ लागली. त्यानंतर पॅरासायटिक डिसीज आहे पेब्राइन, हा जो सिल्क वर्म मधला डिसीज आहे त्याची डिस्कवरी सुद्धा पाश्चर यांनी केली. त्यानंतर अँथ्रॅक्स बॅसिला आहे तो आयसोलेट केला पाश्चर यांनी. त्यानंतर बॅक्टेरियामुळे रोग होतो, व्हायरुलन्स ऑफ बॅक्टेरिया त्यांनी प्रूव्ह केलं. पुढं त्यांनी रेबीजचं वॅक्सिन शोधून काढलं आणि वॅक्सिनेशन प्रोसेस त्यांनी डिस्कवर केली. ही लुईस पाश्चर यांचे महत्वाचे कार्य आहेत. लक्षात आलं? स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीचं डिसअप्रूव्हमेंट, फर्मेंटेशन बद्दल, पाश्चरायझेशन बद्दल, त्यानंतर अँथ्रॅक्स बॅसिलसचं त्यांनी आयसोलेशन केलं, त्यानंतर व्हायरुलन्स ऑफ बॅक्टेरिया प्रूव्ह केलं आणि वॅक्सिनेशन त्यांनी डिस्कवर केलं. अशा पद्धतीने आपण लुईस पाश्चर यांच्याबद्दल माहिती बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.